हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व. वैष्णवीज मम्मी होम रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज मी मस्त अशी दोडक्याची भाजी बनवणार आहे. खूप सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे आहे ना मी 2 असे दोडके घेतलेले आहेत. त्याचा आपण आहे ना साल काढून घेऊया व्यवस्थित असं. हे बघा, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे साल काढून घ्यायचं. वरच्या ज्या सरी असतात त्या सर्व काढून घ्यायचं. थोडंसं आतमधून पण काढलं तरी पण चालेल. ग्रीन कलर पूर्ण काढून घ्यायचं त्याचा. काढून झाल्याच्या नंतर एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन आणि आहे ना बारीक बारीक तुकडे करून हे स्वच्छ धुवून घेऊया दोडके. हे बघा, एवढ्या एवढ्या प्रकारचे मी असे नाही का या साईजने मी दोडक्याचे हे तुकडे करत आहे. तर हे कापायला पण खूप सोपे जातात, यासाठी एवढ्या साईजचे मी करत आहे. तर व्यवस्थित असं कट करून झाल्याच्या नंतर सर्व आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचं. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर आहे ना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने, तुम्हाला नक्की आवडेल. तर खूप सोप्या पद्धतीने ही भाजी आहे. खूप टेस्टी आणि एकदम रुचकर लागणारी अशी आहे. तर आपण आता हे ना हे कट करून घेऊया. हे बघा, छोट्या छोट्या आकारांमध्ये मी कट करते. तुम्हाला हवं त्या आकारांमध्ये अजून बारीक करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता. तर मी इथे थोडेसेच मोठे ठेवलेले आहेत आणि एकदम कोवळे असे दोडके भेटलेले आहेत मला भाजीवाल्यांकडे. तर ते खूप छान अशी भाजी होती. जेवढे तुम्ही कोवळे दोडके घेताल ना तेवढी छान भाजी टेस्टी होती. तर तुम्ही घेतानाच आहे ना एकदम छान असे कोवळेच दोडके घ्या. जरा असे निब्बर वगैरे घेऊ नका, त्यामध्ये बिया वगैरे पण असतात. तर सर्व व्यवस्थित कट करून झालेलं आहे माझं. आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे. जास्त तेल नाही टाकत. जेव्हा पण आपण या सुक्या भाज्या बनवतो तेव्हा जास्त तेल नाही टाकायचं. रश्श्याच्या भाजीला तुम्ही थोडंसं जास्त टाकलं तरी पण चालेल. तर आता फोडणीमध्ये आपण आहे ना जिरं टाकायचं आणि थोडीशी मोहरी टाकायची. दोन्ही छान तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा. एक मी मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कांदा आहे ना थोडासा मऊ होऊन द्यायचा. कांदा मऊ झाल्याच्या नंतर लगेचच यामध्ये टोमॅटो टाकायचं. आणि इथे तुम्ही आले लसूणची पेस्ट पण वापरू शकता. तर मी इथे स्किप केलेली आहे. तर तुम्ही वापरायचे असेल तर म्हणजे टाकू शकता तुम्ही, ऑप्शनल आहे. तर त्यानंतर थोडंसं आहे ना मीठ टाकायचं चवीनुसार आणि थोडीशी हळद टाकायची. मीठ आहे ना ह्याच्यावरच टाकायचं आपल्या टोमॅटोवरच, जेणेकरून टोमॅटो आहे ना मऊ होतो यासाठी. व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं टोमॅटो मऊ झाल्याच्या नंतर आहे ना आपण हे दोडके कापून ठेवलेले आहेत ते यामध्ये टाकूया सर्व. सर्व दोडके टाकून झाल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती छान व्यवस्थित असं दिसतंय. आता यामध्ये लाल तिखट टाकायचं आणि कांदा मसाला टाकायचा आणि सर्व व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं. सर्व मिक्स करून झाल्याच्या नंतर आहे ना थोडंसं पाणी टाकायचं. जास्त पाणी नाही टाकायचं, जेणेकरून शिजतील यासाठी थोडंसंच पाणी टाकायचं. थोडंसं पाणी टाकून झाल्यानंतर परत एकदा व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आणि मीठ वगैरे चेक करून बघायचं. कमी असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता. त्यानंतर बारीक गॅस करायचा आणि भाजी आहे ना शिजवून घ्यायची. एक 10 मिनटं आपण झाकण ठेवून ही भाजी शिजवलेली आहे. 10 मिनटं झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं. अजून भाजी शिजलेली नाही आहे, अजून थोडीशी शिजायची आहे. तर यामध्ये आता इथे आहे ना शेंगदाण्याचं कूट टाकायचं. शेंगदाण्याच्या कुटामुळे पण खूप छान टेस्ट येते भाजीला. तर तुम्ही हे आवर्जून टाका शेंगदाण्याचा कूट. खूप छान टेस्ट येते आणि एकदम रुचकर भाजी लागती. तर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनटं आपण झाकण ठेवून वाफ काढून घेऊया या भाजीची व्यवस्थित अशी. आता बघू शकता किती मस्त दिसतीये भाजी आणि शिजली पण आहे.
खूप छान रंग आलेला आहे भाजीला आणि सुवास पण घरभर आहे ना दरवळतोय. मस्त अशी ही भाजी झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपण ही भाजी आहे ना एका प्लेटमध्ये वाढून घेऊया. हे बघा मी वाढलेली आहे मस्त दोडक्याची भाजी, भाकरी, पापड आणि लोणचं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.